नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 14 डिसेंबर 2024, वार आहे शनिवार। मार्गशीर्ष महिना हा चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेसाठी समर्पित आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो। तर सेवेसाठी प्रत्येक महिन्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे, पण मार्गशीर्ष आणि श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो। तर मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण कोणत्या सेवा कराव्यात, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी करायची असते। तर बघा, 14 डिसेंबरला म्हणजेच आज दुपारी पौर्णिमा ही 4:59 लागणार असून तर ती उद्या दुपारी 2:32 संपणार आहे। तर बघा, दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती ही संध्याकाळी साजरी केली जाते। 6 ते 6:30च्या दरम्यान दत्त जयंती दत्त मंदिरामध्ये साजरी केली जाते आणि उदय तिथीनुसार सूर्याने पाहिलेली पौर्णिमा आणि गुरुचरित्र ग्रंथानुसार दत्त जयंती ही 15 डिसेंबर 2024ला दुपारी 12:39 साजरी करायची असते। त्यानंतर सत्यनारायण हे आज संध्याकाळी म्हणजेच 14 डिसेंबरला संध्याकाळी आपल्याला करायचे आहे। तसेच उपवास हा आपल्याला दत्त जयंतीचा उपवास हा 15 डिसेंबरला करायचा आहे आणि 16 तारखेला आपल्याला सकाळी सोडायचा आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण सेवा काय कराव्यात, तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांच्याकडून सेवा नाही झाल्या तर त्यांनी या पौर्णिमेला अवश्य सेवा कराव्या। तसेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अवश्य कुंकुमार्चन करावे। श्रीयंत्रावर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि यापैकी काहीच नसेल तुमच्याकडं तर सुपारी स्वरूप देखील तुम्ही कुंकुमार्चन सुपारीवर करू शकता। तर कुंकुमार्चन तुम्ही हे आज आणि उद्या दोन्ही दिवशी करू शकता। तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा देखील आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहे। तर बघा, जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अवश्य येते। तर खूप लक्ष्मी म्हणजेच खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला धन संपत्ती मिळावी असं नाही, तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदावी, घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदावं, यासाठी आपल्याला अशा काही शुभतिथींना काही सेवा या अवश्य करायच्या असतात। तर आपल्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की माझ्याकडे जो पैसा येतो त्यामध्ये वाढ होऊ दे आणि माझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी नांदू दे, अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, तर भगवान विष्णूंची सर्वात सुंदर सेवा म्हणजे सत्यनारायण करायचं आहे। तर ते आज संध्याकाळी आपल्याला करायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे। त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला 21, 11 किंवा 16 आवर्तने तुम्ही करू शकता। तर भगवान विष्णूंची ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण। आणि ज्यांना काहीच होत नाही तर त्यांनी 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे। भगवान विष्णूंना तुळस अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जाप करावा। त्यासोबतच तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचे किंवा व्यंकटेश स्तोत्राचे श्रवण देखील करू शकता। तसेच श्रीयंत्र असेल तर ते समोर ठेवून त्याच्याभोवती कमलगट्ट्याची माळ ठेवून 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, 1 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर 1 वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे। नवार्ण मंत्राचं देखील आपल्याला 16 वेळाच पठण करायचं आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तर या आपल्याला सेवा करायच्या आहे। तर प्रामाणिकपणे कष्ट आणि नेहमी सेवा करत राहिलो तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असते। यासोबतच आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला जर जमेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करू शकता। यासोबतच आपल्याला कुंकुमार्चन हे अवश्य करायचं आहे। तर या ज्या सेवा आहेत तर या सेवा जर आपण या पौर्णिमेला केलं आणि त्यातच आज
ही पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे आणि त्यामुळेच अवश्य तुम्ही या सेवा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करा. कारण या दिवशी माता लक्ष्मीचं तत्त्व आणि भगवान विष्णूंचं तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करता तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळते. तर अवश्य तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही अवश्य करा आणि काही नाही जमलं तरीही तुम्ही श्रवण देखील करू शकता. तर अवश्य या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.